पण तुमच्या बेंचच्या बाजूला त्यांनी बेंच लावला होता. कारण संघटनेला किंमत नाहीये या गोष्टीमुळे. एक दिवस तरी न्यूज मध्ये दिसतात ते, आणि तेवढंच आहे, तेवढ्या पुरतच ठेवू आपण त्यांना. जिकडे जिकडे तुम्ही नादाला लागाल तिकडे तिकडे मार खाणार तुम्ही. तुम्हाला काम करायचं, नीट करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्ती जर करत असाल की आमचे सभासद व्हा, तिकडे मला वाटत नाही ते भाजप किंवा ABVP असं काही साईन पण लावतात, जस्ट स्टॉल लावतात नुसतं. आणि लोकांना मध्ये मध्ये वाटतं की MNVSचा स्टॉल आहे म्हणून ते जात आहेत. पण हे तुम्ही खेचून घेऊन जाऊ नका. आणि एवढंच आहे, एवढ्यापुरतच ठेवू त्याला. पण मग ज्या पद्धतीनं कालचा प्रकार घडला, म्हणजे असं दिसतंय कारण तुमची सदस्य नोंदणी किंवा तुम्ही गेले 8 दिवस वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये फिरताना आम्ही पाहतो आहोत, ऐकतो आहोत. तुम्ही स्वतः जात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला वाटतं त्यांची किंमत संपली आता. कुठेतरी आपण 1-2 दिवस चॅनलवर दिसलो पाहिजे म्हणून ते चालू आहे गोष्टी. हो, मला सांगा, भाजपची एक संघटना आहे जी भाजप सत्तेत आहे 2014 पासून. त्या संघटनेला काम करायचं असतं तर किती केलं असतं. मग इतके वर्ष का नाही केले आपण? विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवणं काय तुमच्याकडे तर सत्ता आहे हो. किती सोपी गोष्ट आहे. आणि काय प्रश्न असतात? बाथरूमचा विषय, कॅन्टीनमध्ये हायजीन नाही आहे, फीसचा विषय. आपण जिकडे जिकडे दिसतात तिकडे तिकडे विषय सोडवतोय. आणि त्या दिवशी एल्फिस्टनचा मला विषय आठवतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोललेलो की पाणी प्यायल्यावर पोटात दुखतं. वॉशरूमची परिस्थिती अशी आहे की मुलींना वॉशरूमला जाता येत नाही, ते घरी जाऊन जातात डायरेक्ट. आपण वॉशरूम नवीन करायला लावलं तिकडे, नवीन वॉटर प्युरिफायर लावलं तिकडे. हे इमिडिएट झालं पाहिजे ना. छोटे छोटे विषय असतात हो. त्या दिवशी मी चेतनाला गेलो, चेतनाच्या बाहेर गर्दुल्ले आहेत जे मुलींना त्रास देतात. इमिडिएट आपली टीम तिकडे उभी राहिली. हे विषय सोडवायला तुम्हाला काय किती वर्ष लागतात? सो माझं म्हणणं आहे की तुम्हाला सोडवायचे असतील ना, नीट सोडवा. आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करू नका. VJTIचा असाच एक मुद्दा पुढे आलेला आहे. VJTI सारखं जे कॉलेज आहे, जे महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं नामांकित कॉलेज आहे, तिथे वसतिगृहांमध्ये टॉयलेट व्यवस्थित नाही आहे. कॅन्टीनच्या 8 दिवसांपूर्वी FDA ने तिथे काही सांगितलं. कुठचं बोलला तुम्ही? VJTI. तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी बघा, जिकडे कुलगुरू बसतात. मुंबई युनिव्हर्सिटीज ना, मी जाऊन आलो तिकडे कलिनाला. तिकडच्या मुलींचे विषय आहे का? तिकडे कॅन्टीनची परिस्थिती बघा, तिकडे वॉशरूमची परिस्थिती बघा. कुलगुरू बसतात तिकडे, सिनेट मेंबर्स बसतात तिकडे, त्यांच्या बैठका होतात. VJTI कुठे घेऊन बसलो आपण? मला वाटतं हे सगळे विषय किती वेळ लागतो सॉल्व्ह करायला. हे सगळे विषय मी लिहून ठेवलेत आणि 31 नंतर आम्ही जिकडे जिकडे आत्ता जमतंय तिकडे चालू केलंच आहे. पण 31 नंतर सगळीकडे आम्ही ते कामं करून घेणार आहोत. उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांचं कुठेतरी दौरे होत नाहीत. मुंबईमध्ये मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांचे पाहणी दौरे होत नाहीत असं देखील अनेक विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं वसतिगृह असतील, कॅन्टीन असतील किंवा इतर प्रश्न असतील, कोणाचे दौरे होत नाही? उच्च शिक्षण मंत्र्यांचं. तुम्ही त्यांना सेलिब्रिटी लेवलला जाऊन ठेवलं ना. आपल्या सगळ्या राजकारण्यांना अनटचेबल झालेत ते. कुठच्याही मंत्र्याला जाब द्यायचा नाही आहे, कुठच्याही आमदाराला विचारायचं नाही, आपण कुठच्याही खासदाराला विचारायचं नाही तू काय केलंस आजपर्यंत. आणि विचारलं तर देशद्रोही, अँटी नॅशनल. आता काय नवीन काय ते नक्षल आणि अर्बन नक्षल, दिमागी नक्षल. आपणच त्यांना सेलिब्रिटी लेवलला नेऊन ठेवलं ना. ते असे वागतात नाही, कोण नाही, आपल्या फिल्मस्टार्सपेक्षा मोठे झाले ते. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांना तुम्हाला उत्तरं द्यायची नाही आहेत. तुम्हाला वाटतं की उच्च शिक्षण चंद्रकांत दादा पाटील ना, तुम्हाला वाटतं ते कॉलेज लेवलला फिरणार आहेत? आत्ता काहीतरी 2000 काहीतरी जाहीर केले ना. तेच तोच प्रश्न होता की काल टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते असं म्हटलेलं आहे की आता ते मुलींना पॉकेट मनी म्हणून 2000 रुपये देणार कॉलेजच्या. आणि वाया गेली तर तुमची जबाबदारी आहे. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात?
फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय. ज्या मुलांना आत्ता अक्कल येते, जे मुलं म्हणजे तरुण आहेत, त्यांना माहीत नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली. काय म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट करायला किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांतदादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी. मी बोलत नाही सगळेच वाया जातील, पण काहींना असे फुकट पैसे मिळाल्यावर तुम्ही पण आता आई आहात, मला सांगा काय तुम्हाला आवडेल कॉलेजमध्ये? मला तर नाही आवडणार. माझ्या मुलाला फुकट पैसे मिळत आहेत, बरं त्याचं करतोय काय मला माहित नाही. मी जेव्हा पैसे देतो मी जबाबदारी घेतो ना, तो काय करतोय. सरकार कुठून पैसे द्यायला लागलं फुकट? मेच्युरिटी तर येऊ दे त्यांना. फुकट पैसे दिल्यावर, ह्या वयात फुकट पैसे दिल्यावर त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे? राज्याला आणि देशामध्ये भाजप विरुद्ध इतर संघटना हे चित्र आपण राजकीय लेवलला पाहतोय, परंतु विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये देखील भाजपच्या संघटना विरुद्ध इतर संघटना असं चित्र निर्माण होतंय. विद्यार्थी ज्या भाजपची संघटना नाही हो. भाजपची संघटना किती लोक आहेत मला पहिलं दाखवा. 3-4 टाळकी असतात. ती फालतू न्यूजमध्ये दिसण्यासाठी हे क्रिएट केलं जातं. त्याच्यामुळे भाजपची संघटना वगैरे एबीव्हीपी कुठे दिसली मला प्लीज सांगा. आणि मी जसं तुम्हाला विचारलं असेल ना, तर ती सरकारमधली संघटना आहे. कामं करून घ्या लोकांची. आम्ही परिवहन विभाग आजपासून कारवाई सुरू करत आहे. खरं तर 3 महिन्याचा कालावधी दिलेला होता. आता असं कळतंय की प्रशासनाच्या वतीनं आधी अधिकारी जातील, या रिक्षा चालक किंवा ऑटो टॅक्सी चालकांशी संवाद साधतील. त्यात जर ते नापास झाले तर त्यांना आणखी 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल. 3 महिनेच का दिले पहिलं तर मला ते सांगा. 25-30 वर्ष ही माणसं इकडे राहत आहेत, तुम्ही 3 महिने एक्स्ट्रा दिलेच का? बरं टॅक्सीवाला कस्टमरशी एवढं काय गप्पा मारतो?